आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती येते, सिलिगुडीमधून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे आणि याचा साठा मोठा होता अशी ही माहिती मिळते। 2 नेपाळी व्यक्तींकडून 500 स्फोटक आणि अनेक वायर्स देखील ताब्यात घेण्यात आलेली आहेत। आमचा दिल्लीचा प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देईल। प्रशांत, काय तपशील मिळतात? रेश्मा, पश्चिम बंगाल मधलं जे सिलिगुडी शहर आहे, जे खरं तर नॉर्थ ईस्ट आणि नेपाळ, बांगलादेश यांना लागून असल्यामुळे त्या देशांचं देखील गेटवे मानलं जातं। त्या ठिकाणी आज अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटक सापडलेले आहेत। जवळपास 500 डिटोनेटर्स, त्याच्यानंतर काही वायर्स आणि एक्सप्लोजिव्ह, जे साहित्य बॉम्ब बनवण्यासाठी वापरलं जातं, अशा पद्धतीचं हे सगळं साहित्य पोलिसांनी जप्त केलेलं आहे। जी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्याच्यानुसार या संदर्भात ज्या 2 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे, ते दोनही व्यक्ती हे सिलिगुडी मधल्या प्रधान नगर या एरियामध्ये राहत होते आणि ते नेपाळचे असावेत। नेपाळमधले जे माओवादी चळवळ आहे तर त्यांच्याशी त्यांचं काही कनेक्शन असावं अशी पोलिसांची माहिती आहे। नेपाळमध्ये या सगळ्याला काही मार्केट नसल्यामुळे ते या ठिकाणी येऊन हे साहित्य विकण्यासाठी आलेले असावेत अशी देखील पोलिसांची माहिती आहे। थोड्याच वेळात पोलीस या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती देणार आहेत। पण एक नक्की आहे की सिलिगुडी हे ज्या ठिकाणी वसलेलं आहे, पश्चिम बंगालमधलं शहर आहे आणि आजूबाजूला नेपाळ, भूतान, बांगलादेश अशी सगळी शेजारी राष्ट्र जी आहेत ती तिथून जवळ आहेत। त्यामुळे हे अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्फोटक सापडणं हे चिंताजनक। निश्चित। प्रशांत, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।